डॉक्टर पांडा यांना देशातील एक प्रथित यश हार्ट सर्जन म्हणून त्यांची ओळख आहे, पण ते तेवढेच सिद्धहस्त छायाचित्रकार देखील आहेत आणि विशेषतः वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये अतिशय सुंदर फोटोज त्यांनी कॅप्चर केले आहेत, हे आज या ठिकाणी पाहायला मिळालं। ही सगळी प्रदर्शनी बघितल्यानंतर मला असं वाटतं की अतिशय सुंदर अशा प्रकारचं जे आपल्या निसर्गाचं वैविध्य आहे आणि विशेषतः जे आपले अतिशय सुंदर अशा प्रकारचे ॲनिमल्स आहेत त्यांना वेगवेगळ्या पोजेसमध्ये त्यांनी कॅप्चर केलं आहे। आणि हे सगळं करत असताना एकीकडे हे जे काही वैविध्य आहे हे जनतेसमोर लोकांसमोर आलं पाहिजे, ते कॉन्झर्व्ह देखील झालं पाहिजे, या दृष्टीने त्यांचा प्रयत्न आहे। आणि हे सगळं करत असताना या सगळ्या उपक्रमातनं जे काही उत्पन्न त्यांना मिळतं ते जे लोक वाईल्ड लाईफ कन्झर्व्ह करतात अशा लोकांच्या भल्याकरता, त्यांच्या बेनिफिट करता ते खर्च करतात। मी ही सगळी फोटोग्राफी पाहून अतिशय मला आनंद झाला। मी डॉक्टर पांडांचं अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांचं हे जे काही कार्य आहे कन्झर्वेशनचं किंवा त्याच्यात मदत करण्याचं, त्यामध्ये निश्चितपणे पुढच्या काळात त्यांची मदत देखील आम्ही घेऊ असा विश्वास मी व्यक्त करतो। डॉक्टर पांडा इन्हें एक हार्ट सर्जन के रूप में तो पूरे देश में जाना जाता है, लेकिन वो उतने ही सिद्धहस्त फोटोग्राफर भी है और विशेष रूप से उन्होंने जो वाइल्ड लाइफ फोटोग्राफी की है जिसका प्रदर्शन आज यहाँ आर्ट गैलरी में हमें देखने को मिला, तो मैं बहुत ही उसको देखकर अचंभित हूँ जिस प्रकार से उन्होंने ये सारा वाइल्ड लाइफ कैप्चर किया है। हमारा जो निसर्ग का वैविध्य है, जो डाइवर्सिटी है, उसको जिस प्रकार से उन्होंने कैच किया है और विशेष रूप से जिन हमारे बर्ड्स और एनिमल्स पर एक प्रकार से हम लोगों को बहुत फक्र है, उनको अलग अलग भूमिकाओं में जिस प्रकार से उन्होंने कैप्चर किया है, इससे न केवल उनकी फोटोग्राफी की कला हमको देखने को मिलती है बल्कि उसके पीछे का एक एंगल कि ये जो एक प्रकार से हमारा ट्रेजर है इसको कंजर्व करना कितना ज़रूरी है ये भी हमारे सामने आता है। और साथ साथ इसके पीछे उनकी एक मंशा भी है कि ये सारी फोटोग्राफी और इसके माध्यम से जो भी वो राशि इकट्ठा करते हैं उसको कंजर्वेशन करने वाले लोग जितने हैं उनकी भलाई में या गरीबों की भलाई में वो लगाते हैं। तो मुझे लगता है कि एक बहुत ही अच्छा इनिशिएटिव है और मैं उनको बहुत शुभकामनाएं देता हूं और उनका ये जो जज्बा है इसका उपयोग हम लोग भी कंजर्वेशन में कैसे कर पाए इसका जरूर हम विचार करेंगे। फडणवीस सर, हाल ही में उद्धव ठाकरे भी यहाँ पे जायजा लेने आए थे, उन्होंने भी देखा था, उन्होंने तारीफ किया था फोटो जिसमें टाइगर और लायन है। साफ साफ उन्होंने ये भी कहा था कि विकास के नाम पे जंगल को भ्रष्ट किया जा रहा है, नुकसान किया जा रहा है। उद्धव ठाकरे के इस बयान को असं देखील म्हणाले, कधी काळी वाघ आणि कमळ एकत्र होते, त्यांना देखील फोटो आवडलेला आहे, तुम्हाला नेमका फोटो आवडला? मला सगळेच फोटो आवडलेले आहेत। उद्धवजी स्वतः एक फोटोग्राफर आहेत, त्याच्यामुळे ते फोटोग्राफरच्या नजरेने पाहतात। मी एक सामान्य माणूस आहे, त्याच्यामुळे मी सामान्य माणसाच्या नजरेने पाहतो। पण शेवटी काय, ते ज्या गोष्टी कॅमेऱ्यामध्ये टिपून घेतात, योग्य टप्प्यात आल्यावर काय काय टिपायचं याचा आम्हाला देखील सराव आहे, त्यामुळे त्यावेळी ते आम्ही टिपतो। सो उद्धव ठाकरे कहते हैं विकास के नाम पे जंगलों को खत्म किया जा रहा है, उनके इस बयान को आप किस तरह से देख रहे हैं? देखिए, जंगलों को बचाया जाना चाहिए, इसमें कोई दो राय नहीं है। और मुझे ऐसा लगता है कि 2014 से 19 तक मैं महाराष्ट्र का मुख्यमंत्री था और अगर आप 2020 में देश के फॉरेस्ट डिपार्टमेंट ने जो एक अहवाल प्रकाशित किया उसको देखेंगे तो केवल महाराष्ट्र एक ऐसा राज्य है जिसमें उन 5 वर्षों में हमारे फॉरेस्ट कवरेज में बढ़ोतरी हुई है। तो महाराष्ट्र में तो हमने ये प्रयास किया है कि हम लोग किस प्रकार से फॉरेस्ट को बढ़ाएं।
परवा एक रिपोर्ट आलेला आहे, प्रजा फाउंडेशनचा एक रिपोर्ट आलेला आहे की गेल्या 10 वर्षामध्ये मुंबईतल्या ज्या महिला आहेत त्यांच्याबद्दलचे जे विनयभंगाचे केसेस आहेत तर 130% वाढ झालेली आहे आणि त्यातला जास्त काळ आपण गृहमंत्री होता. असं आहे की या संदर्भात मी स्वतः अनेक वेळा सभागृहात सांगितलं आणि माझ्या आधी जे गृहमंत्री होते R.R. पाटील साहेब त्यांनी सांगितलं आहे की निर्भयाचं ज्यावेळेस संपूर्ण प्रकरण झालं त्याच्यानंतर आपण जी काही डेफिनेशन आहे ती 1 स्टेप फॉरवर्ड केली, अप केली. म्हणजे पूर्वी एखादी गोष्ट जी विनयभंगाच्या कक्षात नव्हती त्याला विनयभंगाच्या कक्षात आणलं. जी पूर्वीच्या डेफिनेशनमध्ये विनयभंगाच्या कक्षात होती ती रेपच्या कक्षामध्ये गेली. आणि दुसरं आपण हे सांगितलं की फ्री रजिस्ट्रेशन ऑफ कंप्लेंट अशा प्रकारचा एक आपण प्रकार सुरू केला. त्यामुळे हेच प्रश्न R.R. पाटलांना देखील विचारले जायचे. त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं की फ्री रेकॉर्ड ऑफ कंप्लेंट जो आहे याच्यामुळे हा नंबर वाढतोय. बघा, नंबर वाढतोय याची चिंता करण्यापेक्षा महिला ते रजिस्टर करतायत याचं समाधान आपण मानलं पाहिजे. अर्थातच चिंताजनक प्रत्येक गोष्ट आहेच, त्याची चिंता करू नका असं नाही आहे. पण आत्तापर्यंत समाजामध्ये ज्या गोष्टी लपवून ठेवल्या जात होत्या त्या आता रजिस्टर होत आहेत. आणि मी यापूर्वी स्टॅटिस्टिक्स दिलं आहे की या का लपवून ठेवल्या जात होत्या? समाजाच्या प्रेशरमुळे. का प्रेशरमुळे? 90% जास्त प्रकरणं हे जवळच्या लोकांनी, काही नातेवाईकांनी, आजूबाजूच्या लोकांनी केलेले असल्यामुळे समाजाचं प्रेशर असायचं. आज ते प्रेशर झुगारून महिला जर अशा प्रकारे रजिस्टर करत असतील तर ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे याच्यात रजिस्ट्रेशन महत्त्वाचं आहे. आणि दुसरं याच्यामध्ये याचं डिटेक्शन होणं आणि लोकांना त्या ठिकाणी शिक्षा होणे महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की आता 90 दिवसामध्ये चार्जशीट पाठवण्याचं प्रमाण हे 60% वर गेलं आहे. आपण ते 90% नेतो. त्यामुळे ही सुधारणा आहे. म्हणून मला असं वाटतं की स्टॅटिस्टिक्स आपण कुठल्या बाजूने पाहतो हे महत्त्वाचं असतं. जालना प्रकरणी तिघांना आता अटक करण्यात आलेली आहे. असं आहे की या संदर्भात ही अटक करण्यात आलेली आहे. जे काही एव्हिडन्सेस आहेत त्याच्या आधारावर करण्यात आलेली आहे. याचे अधिकचे जे काही डिटेल्स आहेत ते SP तुम्हाला लवकरच देतील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.